नमस्ते, सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत। तर इथे बघा, माझा मागचा गळा जो आहे तो 10 इंच आहे, तर त्याला 5 इंचाचा आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। हा बॅक पार्ट तुम्ही प्रिन्सेस कट, 4 डाट, सेंटर शोल्डर विथ स्ट्रेट डाट यासाठी तुम्ही यूज करू शकता। तर इथे बघा 6 इंच मी इथे आर्महोल घेतलेला आहे आणि वरती शोल्डर मी 5 इंचावरती घेतला आहे। तर जिथे आपण आर्महोलचं मार्क केलं तिथे देखील आपल्याला 5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि अशा पद्धतीने एक लाईन जी आहे ती सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे। आता तुमच्या छातीचा जेवढा चौथा पार्ट येतो, माझ्या छातीचा चौथा पार्ट हा 9 इंच येतो आणि त्यात मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करत आहे आणि अशा पद्धतीने एक बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे। आणि इथे खाली कमरेला आताच मार्किंग करायचं नाही आहे, वेस्टचं मार्किंग आपल्याला आताच करायचं नाही आहे, तर ते फिटिंगच्या वेळी आपल्याला व्यवस्थित तिथे ॲडजस्ट करायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे मार्किंग। आता इथे बघा 13.5 इंच माझी ब्लाउजची उंची आहे, तर मी त्यात 1 इंच ॲड करेल आणि 14.5 इंचावरती मार्क करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेईल। आता इथे आपल्याला मुंडा गोलाई द्यायची आहे। मागची मुंडा गोलाई जी आहे ती आपली 1.5 इंचाची आहे, तर इथे कॉर्नरवरून मी टेप पकडला, 1.5 इंचावरती मार्क केलं आणि अशा पद्धतीने जे आहे आपल्याला सेंटरपासून तर जिथे आपली चेस्ट लाईन येते, म्हणजे चेस्टचं जिथं फिटिंग येतं तिथपर्यंत अशा पद्धतीने मी आकार देऊन दिलेला आहे, गोलाई दिलेली आहे। मागची गोलाई ही 1.5 इंच असते आणि समोरची गोलाई ही 1 इंच असते, ठीक आहे। आता इथे आपल्याला मला रेडी शोल्डर 2 इंच हवं, अर्धा इंच मी शिलाई सिऊल जोडण्यासाठी आणि पाव इंच जे आहे गळापट्टी करण्यासाठी एक्स्ट्रा घेतले। मागच्या गळ्याची उंची जी आहे ती 10 इंच आहे, त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड केलेला आहे, म्हणजे 10.5 इंचावरती मार्क केलेला आहे। वरची गळा रुंदी जी आहे इथे 2.25 आहे, म्हणजे 2 इंच 2 रेषा आणि मी इथे खालची जी आहे 3 इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही लाईन ज्या आहेत त्या मिळवून घ्यायचे आहे आणि इथे गळ्याचा आकार द्यायचा। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार देऊ शकता। अशा पद्धतीने जे आहे आपलं ते मागचं जे ड्राफ्टिंग आहे ते झालेलं आहे। आता आपण याचं कटिंग करून घेऊया। इथे कटिंग करून घेतलेला आहे। समोरच्या पार्टसाठी आपण एका पेपरवर मागचा पार्ट निघालेला असा ठेवला आणि इथे जे आहे आपण आपली घडी, उंची आणि मुंड्याचा भाग, गळ्याची रुंदी हे सगळं अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे। आणि इथे बघा, जर मुंडा अशा प्रकारे ड्रॉ करून इथे अर्धा इंच कमी करता येत नसेल, तुम्ही डायरेक्टली 6 इंच टाका आणि मुंडा गोलाई खालून 1 इंचावरती द्या, म्हणजे तुमची बरोबर येईल। इथे बघा, मी डायरेक्टली इथे सगळ्यात आधी जे आहे मुंडा अर्धा इंच कमी करून घेत आहे। अशा पद्धतीने इथे आपल्याला मुंडा कमी करून घ्यायचा आहे। मुंडा कमी करून झाल्यावरती आता इथे बघा, आपण मागची गळा रुंदी किती घेतली होती तेवढीच इथे समोर गळा रुंदी घ्यायची आहे आणि गळ्याची उंची टाकायची आहे। माझी गळ्याची उंची 6 इंच आहे, तर मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा करून 6.5 इंचावरती टाकलेली आहे आणि मागची जेवढी गळा रुंदी घेतली तेवढीच इथे गळा रुंदी घेतली आणि एक बॉक्स जो आहे तो आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे। आपण मागच्या साईडला जे ते गळ्याच्या खालच्या बाजूला आपण एक्स्ट्रा रुंदी घेतलेली होती, तर तुम्ही इथे देखील घेऊ शकता, पण मी ते घेतलेली नाही की तो गळा जरा जास्त पसर होईल, तर तुम्ही पाव इंच जास्त घेऊ शकता, त्यावरती घेऊ नये जास्त। आता इथे बघा, खालच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच वाढवायचा आहे, तर माझा 1.5 इंच इतका पेपर आहे, हे आपण इथे वाढवून घेतलेलं आहे, ठीक आहे। आता अशा पद्धतीने आपलं वाढवून झालेलं आहे। आता इथे शोल्डर टू ॲपेक्स आपल्याला टाकायचं आहे, तर इथे तुमचा छातीचा जेवढा चौथा पार्ट येतो त्यात 1 इंच ॲड करायचा आहे। खालच्या क्रॉसपट्टीसाठी वरून 3 इंच हुक साईडने आणि फिटिंग साईडने 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे आणि 2.5 इंचवाली जी ही लाईन आहे ही सगळ्यात आधी स्ट्रेट ड्रॉ करायची आहे आणि नंतर आपण जिथे 3 इंच घेतलेलं होतं, इथे 3 इंच घेतलेलं होतं, इथून थोडा हलका कर्व शेप द्यायचा आहे किंवा तुम्ही गोलाई देखील देऊ शकता। बेल्ट जो आहे तो आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो। हुक आई साईडने 4 इंच घ्यायचा आहे, जिथे आपलं शोल्डर टू ॲपेक्स आलं तिथे, आणि वरून आपल्याला इथे बघा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे, म्हणजेच हा आपला सेंटर डाट निघला। हुक आईच्या साईडने आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे, आर्महोल साईडने 2 इंच घ्यायचा आहे आणि फिटिंगवाल्या साईडने 2 इंच घ्यायचं आहे। एवढं अंतर आपल्याला इथे सोडायचं आहे आणि नंतर आपल्याला सगळ्या ज्या लाईन्स ज्या आहेत त्या ड्रॉ करून घ्यायच्या आहे। फिटिंगवाली जी साईड आहे तिथे आपली स्ट्रेट लाईन येईल, हुक आई साईड देखील आपली स्ट्रेट लाईन येईल, आर्महोलवाली साईड जी आहे ती आपली क्रॉस येणार। हे फक्त एकच लाईन जी आहे ती आपली क्रॉस येणार। आता आपण इथे डाट किती घ्यायचा हे बघणार आहोत।
तर इथे बघा एक इंच आपल्याला पूर्ण घ्यायचा आहे, म्हणजेच अर्धा इंच इकडून अर्धा इंच तिकडून अशा पद्धतीने सेंटर डाट. आणि जिथे आपण हुक आय करतो तिथे देखील आपण अर्धा इंच घेतलाय, म्हणजेच 1 इंचाचा डाट घेतलेला आहे. फिटिंग साईडने आपल्याला पाव इंच घ्यायचा आहे, म्हणजे टोटल अर्धा इंचाचा डाट. आणि आर्मोल साईडने देखील आपल्याला अर्धा इंचाचा डाट घ्यायचा. आता हे सगळे डाट आपल्याला अशा प्रकारे जे आहे ते मिळवून घ्यायचे आहे. तुम्ही आपल्याला इथे जे आहे डाटचं एक्स्ट्रा फिटिंग साईडने वाढवायचं नाही आहे, कारण की आपण इथे वेस्टचं मार्किंग केलेलं नव्हतं, तर आपली वेस्ट आणि चेस्ट सेम राहणार नाही. इथे आपण फिटिंगच्या वेळी ॲडजस्टमेंट करूयात आणि खालचा पार्ट आपला फिटिंगमध्ये व्यवस्थित आपला मर्ज होऊन जाणार. आणि याचं स्टिचिंग जर बघायचं असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा. तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ मी स्टिचिंगचा आणि पेपरवरती फॅब्रिकवरती कटिंगचा मिळवून देणार. अशा प्रकारे जे आहे ते आपले सगळे डाट घेऊन घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे दोन्ही साईडने अर्धा इंच डाट घेतलेला आहे. हुक आय साईडने अर्धा इंच, फिटिंग साईडने पाव इंच आणि आर्मोल साईडने पाव इंच. अशा प्रकारे आपले सगळे डाट घेऊन झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. थँक्यू.